आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। आझाद मैदान मुंबईत कोळी समाजाचा एल्गार। अनुसूचित जमातीचे दाखले तात्काळ द्या, लेखी आश्वासनांशिवाय माघार नाही, दत्ताभाऊ सुरवसे यांचा निर्धार। 23 फेब्रुवारी 2026 पासून मुंबईतील आझाद मैदान येथे कोळी समाजाच्या अनुसूचित जमातीच्या दाखल्यासंदर्भात जोरदार आंदोलन छेडण्यात आले आहे। श्री दत्ताभाऊ सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाला महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ठाम पाठिंबा दर्शवला आहे। कोळी समाजाला अनुसूचित जमातीचे दाखले व त्यांची वैधता प्रक्रिया सुलभ आणि तात्काळ मिळावी या प्रमुख मागणीसाठी आंदोलनकर्ते एकवटले आहेत। आंदोलनस्थळी आमरण उपोषण सुरू असून दत्ताभाऊ सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली उपोषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। मैदान परिसरात घोषणाबाजी, निवेदने आणि एकजुटीचे प्रदर्शन यामुळे वातावरण तापले आहे। राज्यभरातील कोळी समाजाच्या विविध संघटनांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सक्रिय सहभागी झाले आहेत। सांगली जिल्ह्यासह जत, वाळवा, पलूस, मिरज, तासगाव आणि परिसरातील समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित राहून आंदोलनाला बळ देत आहेत। विशेष म्हणजे दिवसभर कोणतेही शासकीय अधिकारी किंवा मंत्री आंदोलनस्थळी न आल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। महाराष्ट्र शासनाकडून लेखी पत्र व ठोस आश्वासनांशिवाय आंदोलनस्थळ सोडणार नाही असा ठाम इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। सांगली जिल्हा कोळी समाज वज्र मोर्चे जिल्हाध्यक्ष एकनाथ सूर्यवंशी यांनी जिल्हा संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या समाज बांधवांचे आभार मानले। ही लढाई केवळ दाखल्यांची नाही तर समाजाच्या हक्क अस्तित्वाची आहे। शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा असे त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान आझाद मैदानावरील या आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून शासनाने लवकरात लवकर भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे। कोळी समाजाचा हा एल्गार शासनासाठी मोठे आव्हान ठरणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।